आणि सध्या आपण एक महत्त्वाचा विषयाचा अभ्यास करत आहोत जो प्रत्येकाशी निगडीत आहे, प्रत्येकाशी आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे, जो आपल्या ख्रिस्ती जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो विषय आहे देवाची वाणी ऐकणे, हिअरिंग गॉड्स व्हॉइस. आणि या सिरीजमधला आजचा 6वा पार्ट 6वा भाग आहे आणि आजचं आपलं शीर्षक आहे 4 रिक्वायरमेंट्स फॉर हिअरिंग गॉड्स व्हॉइस. देवाची वाणी ऐकण्यासाठीचे 4 आवश्यकता किंवा 4 अटी. कोणकोणत्या 4 गोष्टी आहेत की ज्याच्यावर देवाची वाणी ऐकणं हे अवलंबून आहे ते आपण त्याच्या वचनातून पाहू. आणि आपल्याला माहिती आहे की देवाबरोबर आपली यशस्वी वाटचाल करण्यासाठी, देवाबरोबर चालण्यासाठी आणि देवाने ज्या कार्यासाठी आपल्याला निवडलं, नेमलं ते पूर्ण करण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे देवाची वाणी ऐकणं. कारण जर त्याचं ऐकलं तरच आपण त्याचं आज्ञापालन करू शकतो, नाही का, त्याच्या मागे चालू शकतो. आतापर्यंत आपण असं पाहिलं की देवाची वाणी आपण ह्या कानाने ऐकत नसतो तर आपल्या अंतःकरणाने ऐकत असतो. म्हणून शास्त्र सांगतं की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे रक्षण कर, कारण त्यातून जीवनाचा उगम आहे. आपण शलोमोन राजाने केलेली प्रार्थना देखील पाहिली की ज्यावेळेस परमेश्वराने त्याला एक दिवशी अचानक एका रात्री दर्शन दिलं दृष्टांताच्या द्वारे, त्याला विचारलं की तुला काय पाहिजे ते माग. त्याने धन संपत्ती, ऐश्वर्य, वैभव कोणतीही गोष्ट न मागता एकच गोष्ट देवाला मागितली आणि ती म्हणजे मला तुझी वाणी ऐकणारं अंतःकरण दे. काही मराठी ट्रान्सलेशनमध्ये सांगितलेलं आहे सावधान चित्त, परंतु ओरिजिनलमध्ये असं लिहिलं आहे की ऐकणारं अंतःकरण, गिव्ह मी अ हिअरिंग हार्ट, की जेणेकरून मी तुझी वाणी ऐकू शकेल. पहिले राजे 3 आणि वचनं 7 ते 10. म्हणजे अंतःकरणाने आपण देवाची वाणी ऐकू शकत असतो, या शारीरिक कानाने नव्हे. याच्याच उलट दुसऱ्या प्रकारचं जे अंतःकरण याच्या विरुद्ध ते म्हणजे बधीर किंवा कठीण असं झालेलं अंतःकरण, की ज्यामुळे आपण देवाची वाणी ऐकू शकत नसतो. कॅलस ऑर हार्ड हार्ट. म्हणजेच देवाची वाणी ऐकण्यासाठी आपण आपल्या मनाची किंवा अंतःकरणाची तयारी करणं आवश्यक असतं. आपलं अंतःकरण संवेदनशील असलं पाहिजे, बधीर नव्हे किंवा कठीण नव्हे, तर सेन्सिटिव्ह. देव त्याच्या आत्म्याने काय करीत आहे. जसं एक अंध माणूस, नेत्रहीन मनुष्य त्यांच्या ब्रेल लिपीवरून हात फिरवल्यानंतर त्याला लगेच त्याच्यावर कळतं की ते शब्द आहेत, त्यांच्यासाठी एक वाक्य आहे. पण आपण जर त्या ब्रेल लिपीवरून तुम्ही आणि मी जर हात फिरवला तर आपल्या फक्त हाताला काहीतरी टोचल्यासारखं होईल. त्यांना ते शब्द किंवा तो संदेश का वाटतो, कारण त्यांचे बोटं संवेदनशील झालेले असतात, सेन्सिटिव्ह असतात आणि म्हणून त्या ब्रेल लिपीवर जरी डोळ्याला दिसत नसलं तरी असा हात फिरवल्यानंतर त्यांना बरोबर कळतं की तो कोणता शब्द आहे, ते कोणतं वाक्य आहे. त्यांनी जसे बोटं सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील केलेले असतात, रुळलेले असतात, तसं आपलं मन किंवा अंतःकरण हे देवाच्या वचनाविषयी, देवाविषयी सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील असलं पाहिजे. स्तुती स्तवन करताना, प्रेज वर्शिप करताना, प्रार्थना करताना किंवा वचन ऐकताना सेन्सिटिव्हिटी ही आपण डेव्हलप केली पाहिजे किंवा कल्टिवेट केली पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी आपण ध्यानात ठेवली पाहिजे ती म्हणजे ही की परमेश्वर देव कधी ओरडून बोलत नसतो. तो हळूवार वाणीने बोलत असतो, त्याला ओरडायची गरज नसते. बऱ्याच जणांना असं वाटतं की ओरडल्याशिवाय देव प्रार्थना ऐकू शकत नाही, ओरडल्याशिवाय लोक ऐकणार नाहीत आणि म्हणून ते ओरडून उपदेश करतात, ओरडून प्रार्थना करतात. परंतु ओरडण्याची आवश्यकता नाही आहे. जर आपल्याला अधिकार आहे प्रभू येशूच्या नावामध्ये, एखाद्या व्यक्तीला जर अधिकार असला, तो हळू जरी बोलला तरी त्याचं ऐकावं लागतं, नाही का, त्याला ओरडावं लागत नाही आहे. आज आपण
असं अंतःकरण जे देवाची वाणी ऐकण्याविषयी संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह आहे, हे आपण कसं कल्टिवेट करू शकतो, कसं तयार करू शकतो आपलं अंतःकरण देवाची वाणी ऐकण्यासाठी, हे आपण पाहूया. ह्याबद्दलच्या 4 प्रमुख अशा आवश्यकता आहेत, रिक्वायरमेंट आहेत. 4 स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स फॉर अचिव्हिंग सच सेन्सिटिव्हिटी. जर तुम्ही लिहित असाल तर 4 स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स. तर ते आपल्याला सुरुवातीला आपण वाचू नीतिसूत्रेचा 4था अध्याय आणि वचन 20. प्रोव्हर्ब्स 4 and verse 20. या ठिकाणी असं परमेश्वर असं म्हणतो, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव. लक्ष लाव हे 2 शब्द अंडरलाईन करा. माझ्या सांगण्याकडे कान दे. कान दे हे पण अंडरलाईन करा. 2 गोष्टी ह्या वचनात सांगितलेल्या आहे. लक्ष लावणे किंवा लक्ष देणं पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट कान देणं. पहिली रिक्वायरमेंट, पहिली जी आवश्यकता आहे ती म्हणजे आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देणं. बरेच वेळेस आपण वचन ऐकत असताना आपलं लक्ष नसतं किंवा आपल्या मनामध्ये दुसरे विचार असतात. लक्ष देणं म्हणजे आपण सर्व काही बाजूला ठेवून आपलं फोकस, एकाग्रता त्याच्यावर करणे म्हणजे लक्ष देणे. जसं क्लासमध्ये टीचर म्हणते की पे अटेन्शन किंवा इकडे लक्ष द्या. अनाऊन्समेंट होते, अनाऊन्समेंट होत असते एअरपोर्टवर किंवा रेल्वे स्टेशनवर, युअर अटेन्शन प्लीज. म्हणजे आपण इतर गोष्टी करत असताना ती काय अनाऊन्समेंट आहे, सूचना आहे, त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं ही त्यांची अपेक्षा असते. तसं पहिली गोष्ट म्हणजे पहिली अट, पहिली रिक्वायरमेंट, आपलं अंतःकरण जर सेन्सिटिव्ह, संवेदनशील करायचं असेल देवाची वाणी ऐकण्यासाठी, तर ते आहे लक्ष देणं. आणि दुसरी गोष्ट त्याच वचनात सांगितलेलं आहे, कान दे. आता कान देणं म्हणजे काय? ज्यावेळेस कोणी आपल्याला काही सांगायचं असतं किंवा आपण गर्दीत असतो किंवा महत्त्वाचं काय असतं, त्यावेळेस आपण असं कान देतो, आपण काळजीपूर्वक ऐकतो. डॉक्टर्स रूममध्ये असताना आपल्याला काय प्रॉब्लेम आपण सांगितल्यानंतर डॉक्टर काय सांगतात ते आपण कान देऊन ऐकत असतो, नुसतं ऐकत नाही, तर कान देऊन ऐकत असतो. म्हणून 2 ज्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे लक्ष देणं, म्हणजे इतर गोष्टीपासून आपण स्वतःला अलिप्त करणं, आणि कान देणं. कान देण्यासाठी आपल्याला कान थोडासा असा डोकं खाली करावं लागतं, म्हणजे लीनता किंवा नम्रता. तो फर्स्ट इज अटेन्शन अँड सेकंड इज ह्युमिलिटी. नम्रता किंवा लीनता. नीतिसूत्रे 5 आणि वचन 1. माझ्या मुला तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे, म्हणून तू माझ्या ज्ञान शिक्षणाकडे लक्ष लाव. लक्ष हा शब्द अंडरलाईन करा. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. कान दे हे 2 शब्द अंडरलाईन करा. म्हणजे बघा 2 अटी किंवा 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्ष देणं आणि कान देणं. लक्ष की आपले विचार त्याच्यावर फोकस करणे, केंद्रित करणे, आणि लीनता किंवा नम्रता. त्याचप्रमाणे नीतिसूत्रे 22 आणि वचन 17. प्रोव्हर्ब्स 22:17 या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा. ज्ञानांची वचने कान लावून ऐक. ज्ञानाची किंवा विद्वान लोकांची वचनं कशी ऐकायची असतात? कान लावून ऐक, माझ्या ज्ञानाकडे चित्त लाव. कान आणि चित्त किंवा मन किंवा अंतःकरण, म्हणजे परमेश्वर म्हणतो की ज्ञानांची वचने माझी वचनं, म्हणजे देवाचं वचन हे कसं ऐकायचं असतं? बॅकग्राऊंडला काहीतरी म्युझिक चाललेलं असताना तसं नाही. काही वेळेस आमची मुलगी, आमचे मुलं ज्यावेळेस कॉलेजला जाऊ लागले, अभ्यास करताना काही वेळेस मी असं पाहत होतो की टी व्ही चालू किंवा बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आणि इकडं अभ्यास पण चालू, आणि बंद केला तर ते म्हणायचे की असू द्या, आणि समोर अभ्यास आणि तिकडं टी व्ही चालू.
एका वेळेस दोन गोष्टी होऊ शकत नाही. तसं काही तरुणांना, काही मुलींना ही सवय असते की बॅकग्राऊंड म्युझिक, कानात काहीतरी हेडफोन घालून म्युझिक, आणि मग बायबल रीडिंग किंवा मग प्रेयर किंवा मग उपदेश ऐकणं. शांततेची त्यांना भीती वाटते, एकटं असल्याची भीती वाटते. सारखं काहीतरी, काही लोकांना नाही का बॅकग्राऊंडला काहीतरी सारखं चालू पाहिजे असतं, सुरू पाहिजे असतं. ते स्वस्थ, एकाग्र, कॉन्सन्ट्रेशनने बसूच शकत नाही. सतत काहीतरी म्युझिक, काहीतरी टी व्ही प्रोग्राम, काहीतरी पाहिजे असतं. तर तसं जर असलं तर आपलं मन किंवा अंतःकरण हे एकाग्र होऊ शकत नाही. आता नीतिसूत्रे 22 आणि 17 मध्ये असं म्हटलेलं आहे, ज्ञानाची वचने कान लावून ऐक, माझ्या ज्ञानाकडे चित्त लाव किंवा लक्ष लाव. बघा, तर 2 गोष्टी, 4 गोष्टींपैकी पहिल्या 2 गोष्टी कोणत्या आहे? लक्ष देणे, चित्त लावणे, आणि दुसरी गोष्ट कोणती? कान देणे किंवा नम्रता, लीनता. म्हणजे जर आपला दृष्टिकोन देवाविषयी आणि देवाच्या वचनाविषयी लीनतेचा, नम्रतेचा नसेल तर आपण देवाची वाणी ऐकू शकणार नाही. जर आपली ॲटिट्यूड हा असेल की मला सर्व माहीत आहे, मी 40 वेळेस बायबल वाचलेला आहे, मी पाळक आहे, मी एवढं स्टडी केलेलं आहे, माझ्याजवळ इतक्या डिग्रीज आहे, क्वालिफिकेशन आहे, तर नाही. आपला दृष्टिकोन हा महत्त्वाचा असतो. राईट ॲटिट्यूड, योग्य दृष्टिकोन जर असेल तरच देवाची वाणी आपल्याला ऐकू येत असते. आणि म्हणून विषय काय आहे? ह्या कानाचा नाही, तर हे अंतःकरण. ज्याला ऐकाव्यास कान आहे तो ऐको. प्रभू येशू का म्हणत असे? ह्या कानाबद्दल तो बोलत नव्हता, अंतःकरणाबद्दल बोलत होता. की अंतःकरणाचा दृष्टिकोन, ॲटिट्यूड, म्हणजे आपण अनडिवायडेड अटेन्शन देवाला दिलं पाहिजे. एका वेळी 2 गोष्टी नाही की शास्त्रवाचन पण, म्युझिक पण, किंवा शास्त्रवाचन, प्रेयर पण आणि टी व्ही पण. एका वेळेस एकच गोष्ट केली एकाग्रतेने तर परमेश्वर त्याच्या आत्म्याने काय सुचवित आहे हे आपल्याला कळू शकतं. आता हे आजकालच्या संस्कृतीला, आजकालच्या वातावरणाला किती वेगळं, किती फरक आहे ना का. आजकाल आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी लोक, मुलं मुली कानामध्ये हेडफोन, इयरफोन्स असतात, मोबाईल चालू असतो, सारखं काहीतरी ऐकत असतात किंवा बोलत असतात. अभ्यास करताना पण मी जसं तुम्हाला सांगितलं की टी व्ही ऑन पाहिजे किंवा हेडफोन लावले पाहिजे आणि मग ते समोर. तर अशा वातावरणात देवाची वाणी आपल्याला ऐकू येऊ शकत नाही. म्हणून ही प्रॅक्टिस किंवा ही सवय आपण लावली पाहिजे की सर्व गोष्टी जे आपल्याला डिस्टर्ब करतात, व्यत्यय आणतात, त्यांच्यापासून दूर राहून आपला फोकस, आपलं लक्ष देवावर केंद्रित करणे. आणि दुसरी गोष्ट लीनता आणि नम्रता, कान देणं. की आपल्याला जे वाटतं किंवा आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला हे माहीत आहे, अशा सर्व विचार बाजूला ठेवून लीनतेने, नम्रतेने देवाकडे येणे की प्रभू तू मला शिकव, मला हे जाणून घ्यायचं आहे, माझी इच्छा आहे की मला शास्त्र समजा, माझी इच्छा आहे की तुझी वाणी ऐका, माझी इच्छा आहे की तुझ्या मार्गदर्शनाने चालावं, तू माझ्याशी बोल. आणि त्यावेळेस तो बोलतो. आता पुढच्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आपल्याला स्तोत्र 46 मध्ये वाचायला मिळतात. साम 46 वर्स 10. स्तोत्र 46 आणि वचन 10 या ठिकाणी स्तोत्रकर्ता असं लिहितो, शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. शांत व्हा म्हणजे काय? की आपले सर्व व्यत्यय, सर्व डिस्टर्बन्स इथून आपण लक्ष बाजूला करून देवावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मी तुमचा देव आहे. शांत व्हा, काही ट्रान्सलेशनमध्ये असं सांगितलेलं आहे की रिलॅक्स, निश्चिंत व्हा, स्वस्थ बसा. आणि
मूळ भाषेमध्ये असं म्हटलेलं आहे की सीज स्ट्रायव्हिंग, की झगडणं, लढणं किंवा संघर्ष करणं थांबवा, त्याला शरण या. म्हणजे ज्यावेळेस आपण देवाजवळ येतो, ज्यावेळेस आपण त्याच्या वचनाजवळ येतो, ज्यावेळेस आपण त्याची वाणी ऐकतो, त्यावेळेस आपला दृष्टिकोन, आपले ॲटिट्यूड कशी पाहिजे की रिलॅक्स, शांततेची, कोणतंही गडबड, कोणतीही धावपळ नसताना. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो की प्रार्थनेच्या वेळेस किंवा वचन ऐकण्याच्या वेळेस किंवा बायबल रिडिंगच्या वेळेस घाईघाईने कधीही प्रार्थना करायची नसते, घाईघाईने कधीही शास्त्र वाचायचं नसतं. आपल्या मनाची, अंतःकरणाची तयारी करू, हे ऑन करू, मग आपण ते घ्यायचं असतं. तर पहिली गोष्ट, तिसरी गोष्ट या ठिकाणी जी सांगितले स्तोत्र 46:10 मध्ये, की शांत होणे, रिलॅक्स होणे. आणि याच्यासाठी काय लागतं माहिती आहे का? वेळ किंवा टाईम. आणि आजकाल वेळ कोणाजवळ आहे नाही का? वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. प्रत्येकाजवळ 24 तास दिलेले आहेत. पंतप्रधानाला 24 तास आहेत, तुम्हाला मलाही 24 तास आहे. पण त्या वेळेचा आपण कसा उपयोग करतो, कोणत्या गोष्टींना महत्त्व देतो, कोणत्या लोकांना महत्त्व देतो, हे अवलंबून असतं. वेळ नसतो, मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. तरच आपण शांत, स्वस्थ होऊन देवापुढे बसू शकतो. स्तोत्र 62, Psalm 62 या ठिकाणी स्तोत्रकर्ता आणखी काय म्हणतो आपण वाचूया. स्तोत्र संहिता 62 आणि याच्या पहिले 2 वचनामध्ये तो असं लिहितो, माझ्या जीवाची भिस्त केवळ देवावर आहे. केवळ हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे तो म्हणतो मला दुसरं काही ऑप्शन नाही आहे. मी सगळं करून थकलेलो आहे, सगळ्याला भेटून झालेलं आहे, सगळ्यांचे एक्सपर्ट ओपिनियन, तज्ज्ञ सल्ला घेऊन झालेला आहे. आता फक्त देव बाकी आहे. माझी भिस्त केवळ देवावर आहे. किती विशेष आहे का? आजकाल काही लोकांना प्रेयर हे ऑप्शन आहे. नाही झालं तर आपण प्रार्थना करू, प्रार्थना नाही झाली तर आपण त्यांना भेटू, नाही तर मग आपण अमुकांच्या मीटिंगला लावू. काहीतरी ऑप्शन असतं. पण या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो माझ्या जीवाची भिस्त केवळ देवावर आहे. माझ्यापुढं दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे देवाशिवाय. सगळं करून झालेलं आहे, मला बाकीचं काही करायचं उरलेलं नाही आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. वचन 2 जरा ऐका, तोच केवळ माझा दुर्ग, तोच माझे तारण आहे. तोच, तो नाही तर तोच, ही ओनली. म्हणजे दुसरं कोणतंही ऑप्शन मला नाही आहे. 2 वेळेस शब्द आलेला आहे तोच. तोच केवळ माझा दुर्ग, तोच माझे तारण आहे. तो माझा उंच गड आहे, मी सहसा ढळणार नाही. म्हणजे देवापुढे शांत होणे म्हणजे काय की देवाशिवाय दुसरं कोणतंही ऑप्शन नाही, मी कोणतंही ऑप्शन स्वीकारणार नाही. तोच, याचा अर्थ शांत होऊन त्याच्याजवळ घेणे. याचा अर्थ आपला भरोसा त्याच्यावर आहे. आपण काही प्लॅन बी तयार केलेला नाही आहे की समजा प्रार्थना नाही, समजा देवाने नाही केलं तर मी हे करेल. कोणतंच प्लॅन बी नाही आपल्याजवळ. देवाने केलं तरच होईल. तो जे काही करेल ते मला मान्य आहे. माझ्या इच्छेप्रमाणे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. टोटल सरेंडर, संपूर्ण समर्पण, विना अट विना शर्त. किती विशेष आहे. आणि त्यावेळेस आपण योग्य ॲटिट्यूड किंवा योग्य दृष्टिकोनात येत असतो. आपलं माइंडसेट, विचारसरणी योग्य असते. आपलं अंतःकरण हे संवेदनशील झालेलं असतं, सेन्सिटिव्ह असतं. जेव्हा आपण शांत होतो, जेव्हा आपण रिलॅक्स्ड असतो. आणि मग पुढे 5व्या वचनात तो काय म्हणतो बघा. स्तोत्र 62 आणि वचन 5, Psalm 62 verse 5. हे माझ्या देवा, तू केवळ देवावर भिस्त, हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा. तू केवळ हा शब्द अंडरलाईन करा. तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा. बस त्याच्यावर भरोसा टाकून रिलॅक्स राहा.
काही करण्याचा विचार करू नको, काही करण्याचा बाकी ठेवू नको. बरेच वेळेस काय होतं माहिती आहे का, आपण सर्व काही करतो, सर्व आपले ऑप्शन फेल गेल्यानंतर आपण म्हणतो की नाही आता प्रार्थना केलं तरच होईल, आता देवाने केलं तरच होईल पळत. पण हेच जर अगोदर म्हटलास आणि तेव्हा ते होतं. पण हे जर अगोदर केलं असतं तर वेळ वाचला असता, पैसा वाचला असता, दगदग वाचली असती, कितीतरी टेन्शन वाचलं असतं नाही का. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो आणि आज तुम्हालाही सांगतो की प्रार्थना, प्रेयर इज नॉट वेस्टेज ऑफ टाईम, इट इज सेविंग टाईम. प्रार्थना म्हणजे वेळ व्यर्थ घालवणं नाही, उलट वेळ वाचवणं आहे. किती जण आमेन म्हणू शकतात, किती जणांना समजतंय मी काय बोलतो ते. जर तुम्हाला वाटत असेल की प्रेयर सेकंड थर्ड ऑप्शन आहे, सगळं झाल्यावर टॉप डॉक्टरचा सल्ला घेतल्यानंतर, एक्सपर्ट ओपिनियन घेतल्यानंतर, वकिलाचा ह्याचा त्याचा, आणि मग सगळ्यांनी सांगितलं की आता काही उपयोग नाही मग प्रार्थना करा, असं जर वाटत असेल तर तुमचा भरोसा पूर्णपणे त्याच्यावर नाही. जोपर्यंत तुमच्याजवळ ऑप्शन आहे तोपर्यंत तुम्ही म्हणूच शकत नाही की तोच केवळ माझा दुर्ग, तोच माझा देव आहे, त्याच्यावर माझा भरोसा आहे. हां, आपण म्हणू शकतो, पण आपल्याला माहिती आहे की तसं नाही आहे. लोकांना नाही माहीत, पण देवाला माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्याजवळ प्लॅन बी तयार आहे, हे नाही झालं तर ते. म्हणून जोपर्यंत आपण त्या लेवलला येतो, त्या अवस्थेत येतो की आता नाही देवाने केलं तर जे काही तो करेल ते मला मान्य आहे, मी त्याला काही सांगणार नाही काय करा. आणि प्रार्थना म्हणजे त्याला सांगणं नाही. बऱ्याच लोकांच्या प्रार्थना ह्या देवाला सांगणं असतात. मी ऐकल्या, तुम्ही ऐकल्या, ऑर्डर आहे, प्रभू तू असं कर, तू तसं कर, जसं काही त्याला माहीत नाही काय करायला पाहिजे. प्रार्थना म्हणजे देवाला ऑर्डर देणं नाही तर त्याच्याकडून ऑर्डर घेणं हे आहे. आमेन. म्हणून आजपासून जर तुम्हाला जर देवाला सांगायची सवय असेल प्रार्थनामध्ये की तू हे कर, तू ते कर, त्याला क्षमा मागा आणि आजपासूनच हे बंद करा. तुमच्या प्रार्थना बदला, तुमचं ॲटिट्यूड बदला, लीनता, नम्रता या. जे काही देवाचं उत्तर असेल ते मान्य करायला शिका. देवावर चिडू नका, आमच्यासारख्यावर रागवू नका. लीन आणि नम्र व्हा, त्याच्या हातात व्हा. तर कशा रीतीने आपण स्वस्थ राहू शकतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तू केवळ देवावर भिस्त ठेवून स्वस्थ राहा, कारण माझी आशा तृप्ती करणारा तो आहे. कशा रीतीने आपण देवापुढे शांत आणि स्वस्थ होतो? ज्यावेळेस आपल्याला दुसरं कोणतंही ऑप्शन नसतं, ज्यावेळेस आपण असं म्हणत नाही समजा जर प्रार्थना करून नाही झालं तर मी ते कर, असं काहीच उरलेलं नसतं, त्यावेळेस आपला भरोसा त्याच्यावर असतो. आमेन. आता हे कसं होतं आणि देवाची वाणी किंवा देवाचं मार्गदर्शन आपल्याला कसं समजतं, हे होण्यासाठी आपलं लक्ष त्याच्याकडे पाहिजे, कान देणं किंवा लीनता, नम्रता पाहिजे. आणि तिसरी गोष्ट काय की आपण वेळ दिला पाहिजे शांत व्हायला. शांत व्हा आणि लक्षात ठेवा, स्वस्थ होण्यासाठी आपण थोडं रिलॅक्स झालं पाहिजे. घाईघाईनी प्रेयर, घाईघाईनी बायबल रीडिंग, घाईघाईनी चर्च असं नाही, घाईघाईनी प्रेज वर्शिप, तर रिलॅक्समध्ये. आणि चौथी गोष्ट आहे शांतता. म्हणून तिसरी गोष्ट आहे वेळ, टाईम अँड क्वायटनेस. वेळ आणि शांतता, 4 गोष्टी. पहिल्या 2 कोणत्या आहेत? अटेन्शन किंवा लक्ष देणं आणि नम्रता, कान देणं. तिसरी गोष्ट आहे वेळ आणि चौथी आहे शांतता. या वचनात आपण पाहिलं. आता हे डेव्हलप केलं पाहिजे, कल्टिवेट केलं पाहिजे. हे आपोआप होत नसतं. हे प्रॅक्टिसने, हे एका दिवसात, एका रात्री किंवा एका बायबल स्टडीत होत नसतं. हे रोज दैनंदिन जीवनामध्ये आपण ही प्रॅक्टिस, ही सवय लावायची असते की एका वेळेस एकच काम करणं. शास्त्र वाचन तर शास्त्र वाचनच आहे, मग मागं प्रेज वर्शिपचे गाणे चालले, इकडं बायबल रीडिंग चाललं, तसं नसतं. गाणे ऐकायचे तर गाणेच ऐका, शास्त्र वाचन करायचं तर शास्त्रच वाचन करा. एका वेळेस एकच काम करा. त्यावेळेस तुमचं चित्त हे संवेदनशील, सेन्सिटिव्ह होईल, अटेंटिव्ह होईल आणि परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याने तुमच्या अंतःकरणात, तुमच्या मनात काय सुचवित आहे, कोणतं वचन दाखवित आहे, कोणाची आठवण करून देत आहे, कोणासाठी प्रार्थना करावं असं वाटत आहे, कोणाला फोन करावं असं वाटत आहे, हे तो तुम्हाला सुचवेल.
आणि मी तुम्हाला सांगतो, हे मी थेअरी सांगत नाही, हे मी एवढ्या वर्षात शिकलेलो आहे, प्रॅक्टिस करत आलेलो आहे. कारण जे मी केलेलं नाही ते मी कधीही मंडळीला किंवा कोणाला सांगत नाही. मी जेव्हा प्रूव्ह करून अनुभव घेऊन त्याच वेळेस मी सांगत असतो. आणि आजपासून तुम्ही ते जर करायला लागाल तर तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनात नेक्स्ट लेवलला जाल. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला नेक्स्ट लेवल आणखी हायर, आणखी देवामध्ये पुढे जायचं असेल तर ह्या गोष्टींची सवय आजपासूनच लावा. आणि मग बघा तुम्हालाच आश्चर्य वाटेल. तर असं रिलॅक्स किंवा असं शांत अंतःकरण असल्यानंतर काय होतं माहिती आहे का? आपण वाचू स्तोत्र 95, 6-8. आपलं अंतःकरण आपण शांत रिलॅक्स कसं करू शकतो? हाऊ डू वी कल्टिवेट अ क्वायट हार्ट, अ रिलॅक्स्ड ॲटिट्यूड? स्तोत्र 95, 6-8, Psalm 95, 6-8. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, या हो या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू अंडरलाईन करा, का ते तुम्हाला समजेल. त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू, त्याची भक्ती करू, भक्ती हा शब्द अंडरलाईन करा. त्याच्यापुढे नमन करू, नमन हा शब्द अंडरलाईन करा. आता ही बायबल स्टडी आहे आणि तुमच्यापुढे शास्त्र असावं आहे हे मी गृहीत धरलेलं आहे. हे नुसतं ऐकून सोडून द्यायचं नाही आहे, हा उपदेश नाही, हे स्टडी आहे ना. स्टडी करताना शाळा कॉलेजला आपण म्हणत नाही की मी वाचलं, आपण परीक्षा द्यायची असते, आपण घडी एक शब्द वाक्य नीट वाचतो, तसं बायबल समजण्यासाठी ते स्टडी केलं पाहिजे. बरेच लोक फक्त वाचतात, स्टडी करत नाही, ते म्हणतात आम्हाला समजत आहे, तुम्हाला कसं काय समजतं? फरक बायबलमध्ये नाही आहे, तेच बायबल तुमचं जे आहे तेच माझ्याजवळ आहे. फरक हा आहे की आपला दृष्टिकोन, आपला ॲटिट्यूड. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आणि आता ऐका, जेव्हा आपण हे मान्य करतो की तो आपला उत्पन्न करता आहे, त्याला आपल्यापेक्षा जास्त कळतं, त्याला काही ऑर्डर देण्याची, सांगण्याची गरज नाही, त्याला आपल्या सल्ल्याची गरज नाही, तो उत्पन्न करता आहे, हे जेव्हा आपण मान्य करतो, लीन आणि नम्र होतो की तो देव आहे, मी माणूस आहे, मला त्याला सांगण्याची गरज नाही आहे, त्याला माहीत आहे काय चाललेलं आहे, काय झालेलं आहे. तो उत्पन्न करता आहे ह्याची जाणीव, त्याच्यापुढे गुडघे टेकू, म्हणजे आपण ज्यावेळेस लीन आणि नम्र होतो, भक्ती करण्यास तयार होतो आणि त्याची भक्ती करू, म्हणजे वर्शिप, भक्ती, त्याला नमन करू, तेव्हा काय होईल? तो म्हणतो 7व्या वचनात, आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. म्हणजे त्याची वाणी कधी ऐकू येते? ज्यावेळेस आपण तो निर्माण करता आहे हे मान्य करतो, ज्यावेळेस आपण त्याचे लोक आहोत हे मान्य करतो, ज्यावेळेस आपण गुडघे टेकतो, लीन आणि नम्र देवापुढे होतो, त्याच वेळेस आपल्याला त्याची वाणी ऐकू येत असते. आणि म्हणून म्हटलेलं आहे की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. म्हणजे वाणी ते कधी ऐकू शकतील? जर त्यांनी, तोच देव आहे, दुसरा कोणी नाही, उत्पन्न करता आहे, त्याला सर्व माहीत आहे, त्याला सांगायची गरज नाही, गुडघे टेकून नमन करतील, भक्ती करतील तर. म्हणजे देवाची वाणी आपण कशी ऐकू शकतो? भक्तीच्या द्वारे, थ्रू वर्शिप, प्रेज अँड वर्शिप. आणि मला आनंद वाटतो की ह्या झूम मीटिंगमध्ये, ह्या गुगल मीटच्या प्रेज अँड वर्शिप मला तुमची फार आवडते की आत्म्याच्या प्रेरणेने वर्शिप, प्रेज आणि वर्शिप हे होतात. प्रेज, स्तुती, स्तवन हा वेगळा भाग, वर्शिप हा वेगळा भाग. बरेच लोकांना याच्यातला फरकच कळत नाही. प्रेज आणि त्यांना वाटतं दोन्ही एक आहे. नाही नाही, प्रेज म्हणजे देव कोण आहे याविषयी त्याचा जय जयकार करणे. वर्शिप म्हणजे आपला ॲटिट्यूड किंवा आपला दृष्टिकोन मनाचा, लीनता, नम्रता, की मला त्याची गरज आहे, त्याच्याशिवाय मी काही करू शकत नाही, हे मान्य करणे, ह्याला म्हणतात वर्शिप. आणि तेव्हा आपल्याला त्याची वाणी ऐकता येते. परंतु एक वॉर्निंग आहे त्याच्यामध्ये 8व्या वचनात, आणि ती वॉर्निंग काय?
मरिबा येथल्याप्रमाणे रानातील मत्सा प्रकरणाच्या दिवसात केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. या 2 ठिकाणी काय झालं होतं तुम्हाला माहीत असेल. प्यायला पाणी नव्हतं, खायला, आणि ती कुरकुर, आणि परत वाटलं की परत जावं, आम्हाला कशाला आणलं, आणि मोशेविरुद्ध कुरकुर की आम्ही तिथे बरे होतो. थोडंसं काय झालं की लगेच कुरकुर. आतापर्यंत देवाने काय केलं, कसं चालवलं हे लगेच विसरणे आणि लगेच देवाला दोष देणे. लगेच आमच्यासारख्यांना म्हणणं की सांगा पाळक साहेब असं का बरं झालं, देवाने तसं का नाही केलं, मग आम्ही एवढं प्रार्थना करतो, मग आम्ही हे करतो ते करतो, लगेच कुरकुर. तो म्हणून वॉर्निंग काय आहे, देवाची वाणी आपण भक्तीच्या ॲटिट्यूडमध्ये असताना ऐकतो, परंतु वॉर्निंग काय की कुरकुर करून आपलं अंतःकरण कठीण करू नये, जसं त्यांनी केलं. तर लीन आणि नम्र होऊन देवाची वाणी ऐकण्यासाठी, देवाचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण तयार राहणं. आणि म्हणून तुम्हाला जर आज त्याची वाणी ऐकायची असेल तर तोच तुमचा देव तुमचा उत्पन्न करता आहे, दुसरं काही ऑप्शन नाही. ह्या मनस्थितीत तुम्ही असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, लीनता आणि नम्रता असले पाहिजे. आणि ते झाल्यानंतर त्याच्या पुढे येऊन गुडघे टेक त्याची भक्तीच्या ॲटिट्यूडमध्ये, त्या मनस्थितीमध्ये आपण आलं पाहिजे की त्याची भक्ती, आपला फोकस, आपलं लक्ष त्याच्यावर केंद्रित केलं, आपल्या स्वतःवरून काढून, प्रॉब्लेमवरून काढून फक्त त्याच्यावर, आणि त्यावेळेस आपण त्याची वाणी ऐकू शकतो. आज आपण इथेच थांबू आणि हा विषय सुरू ठेवूया, आणि आणखी काही एक गोष्टी आपण पाहू की देवाची वाणी आपण कशी ऐकू शकतो याविषयी. परमेश्वर आपणास आशीर्वादित करू.